तर जय श्रीराम भावांनो, आता आपण चाललेलो आहे कोंडबावीला. आता वाजलेले 4-4:30 वाजले असतील. आता सकाळपासून ब्लॉग नाही बनवलेला आपण, कारण माझा पेपर होता. आता बोर्ड चालू झाले, तुम्हाला माहीतच असेल. तर आज फिजिक्सचा पेपर होता, जाऊन मस्त देऊन आलो मी क्वालिटीमध्ये. एकदम आता विचारू नका कसा होता पेपर, दिलाय समजले हो ना. तर आता आपण चाललोय कोंडबावीला. रोहित सोबत बघू शकता तुम्ही, रोहित गाडी चालवतोय मस्त. आपली सिटी 100 घेऊन चाललोय आपण. तर चला जाऊयात कोंडबावीला. तिथे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो काय काय तिकडे. तुम्ही पाहिलंच असेल रोहितच्या ब्लॉगमध्ये वगैरे. त्याची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, थोडंसं प्रेम दाखवा. चला तर आता जाऊयात आपण मला कोंडबावीला गेल्यावरती. चला. चेक आणला होता तुझं? तर भावांनो, रोहितचा चेक आलेला आहे या ठिकाणी. युट्यूब इन्कम रोहितचा युट्यूब इन्कम आलेला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त 15,000 रुपये रोहितचा इन्कम आलेला आहे. आता असंच तुम्ही जर प्रेम दाखवलं तर आपला पण इन्कम लवकरच येईल. आपल्या व्हिडिओचा थोडंसं प्रेम दाखवा, लाईक करा. गजब बेइज्जती शॉर्ट हो गए रे. आपल्या काही नाही, युट्यूब इन्कम आपण म्हणूयात, पण हा युट्यूब इन्कम नाही ॲक्च्युली. तर हा ते रोहितची फीज रिफंड झालेली आहे, त्याचं चेक आहे. तर तरी पण आपल्या युट्यूब व्हिडिओला प्रेम दाखवा तुम्ही, खूप गरज आहे आपल्याला, नाही का. हा रस्ता बघू शकता तुम्ही, मस्त डांबरीकरणाच्या नावाखाली असले खड्डे टाकून ठेवतात आणि 6 महिन्यांनी परत डांबरीकरण करतात, जेव्हा ह्याच्यात खड्डे पडतात. हे इंडिया आहे काय. अरे दमानी जाऊ दे सर मरदा. अरे हे काय केले, हे आपला कॉन्टेंट आहे तो, ये हमारा कॉन्टेंट है गाइस, इंडिया के रास्ते. चल. रस्त्याचं काम चालू आहे, कुठे रस्ता बंद आहे वाटते. अजून चालू करायला आपलं सिस्टम आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी चालू आहे रस्त्याचं काम. मला नाही वाटत रस्ता असेल चालू, पण आपण हेवी ड्रायव्हर आहे, बघूयात तरी जाता येत आहे का आपल्याला. तसं तरी जाऊया ना. मला नाही वाटत चालू असेल रस्ता. आता जाता येते का? नाही येत नाही का? तर काका म्हणलेले आता जाता येत नाहीये. तर काय करायचं हा मोठा प्रश्न पडलाय मला. चल मागते त्या मधून जाऊ, मधून जाऊ की. तर रोहित भैया म्हणतात आपण जायचं तर इथूनच जायचं, नाही तर जायचं नाही. तर आता आपण वळवतोय गाडी, रोहित भैया वळवत आहेत गाडी आपली सिटी 100 मध्ये. तर आता इकडून जाता येत नाही आपण, ते इथून एक रोड आहे मधून, तो डायरेक्ट निघतो माळशिरसला. तर तिथून जाऊयात आपण. तर बघू शकता तुम्ही, मस्त कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडचं. सिस्टम काय तिथं 2 मिनिटात त्यांनी ट्रक बाजूला काढला असतं. आपल्या रोहित भाऊच्या ओळखी खूप आहे, पण आता रोहित भाऊला त्या रोडनीच जायचं नाही. तर आता आपण चाललेलो आहे रिटर्न म्हणजे कम्प्लीट रिटर्न नाही. इथून एक रोड आहे मधून, त्याला तुम्हाला दाखवतोच आम्ही. तिथून आपण जाणार आहे थेट माळशिरस वरून जाणार आहे थेट कोंडबावी. हळू जाऊ दे रे, मला वाटते भीती. तर मित्रांनो, आता लांबून बघून असं वाटलं होतं की हा पण रस्ता बंद आहे, पण इथून दुसरा रस्ता चालू आहे. नशीब आमचं, नाहीतर आम्हाला जावं लागलं अकलूज मधून. तर इथं चालू आहे मस्त आता काम, बघू शकता तुम्ही. तर आता आपण आलेलो आहे अकलूज माळशिरस रोडला, आणि हा आहे आपला कोंडबावीला जायचा रोड. इथून सरळ आपल्या मामाचं गाव आहे कोंडबावी. चला तुम्हाला दाखवतो मस्त, चला. तर भावांनो, आता आलेलो आहे आपण कोंडबावीला. तुम्ही बघू शकता, हे आहे आपल्या मामाचं घर, हे आहे आपली ब्राउनी. मस्त हे आपले लाडाची ब्राउनी. आता मी ऑलमोस्ट 2 महिन्यातून आलेलो आहे, त्याच्यामुळे एवढी एडिट करायला लागलेली आहे. गप के बाळा, मी कशी करताय मित्रांनो. चला तर आता जाऊयात आपण. आपले शर्ट पॅन्ट एकदम खराब केलेले आहे. ही आहे आपली आजी बाय. ही आहे मम्मीची मम्मी, आणि आमची मम्मी कुठे गेली? ही आहे आमची मम्मी, हात काढीला आधीच नाही मम्मी आमची. आणि ही आहे आमची मम्मीची बहीण, ही आमची मम्मीचा पप्पा, ती मम्मीच्या भावाचं पोरग, ही मम्मीच्या भावाचं मोठं पोरग, ही मम्मीच्या बहिणीची पोरगी म्हणजे ह्यांची पोरगी, आणि त्या माझ्या मामी म्हणजे समजलं असेल तुम्हाला कोण, आणि मम्मीच्या भावाची पोरगी. यांना काय सांगायचं पेपर कसा गेला मित्रांनो. मोबाईल तर हातात घ्यायला पाहिजे का? हा हे काय
अबे सानिका आणि वैष्णवी बनवते चपाती तुम्ही बघू शकता. गोल नाही पण चालू इकडे. आणि इथं अभ्यास करावा तर असं करावा मित्रांनो. बघा मस्त मटन नाही चपाती चालू. सॉरी त्याला करू का तर चपात्या करत करत अभ्यास चालू आहे. चला झाला इथला कॉन्टेंट संपला. कट कट कट. आपली विस्टा पहिले मित्रांनो आपल्या सगळ्या गाड्यांचे नंबर 33-22 होते. आपल्या ऑलमोस्ट 6-7 गाड्यांचे नंबर 33-22 होते. पण परत नंतर आपण सिरीज चेंज केली आपली. आता 33-22 ही एक आहे आपल्याकडं. हा ओके ओके. तर निखिलनं आपल्याला ताट आणायला सांगितलेलं आहे. हां तर मी सांगत होतो की आपल्या 5-6 गाड्यांचा नंबर 33-22 होता. त्याच्यातली आता फक्त ही एक राहिलेली आहे. आणि एक डिस्कवर आहे ती आपल्या अर्जुन भाईकडे. ती सध्या पुण्यात आहे. आता आपण चाललेलो आहे मध काढायला. मस्त एखादं मोहळ कुठं आहे का बघायचं आणि मध काढायचा. तर आपलं निखिल पुढे गेलेलं आहे. आपण पण जाऊयात. आता रोहित काही येत नाही. मला थांब मानला होता पण आता मी चाललेलो आहे इथं ताट घेऊन पुढं. रोहित काही येणार नाही लवकर. चला तर जाऊयात. रानामध्ये आलेलो होतो तुम्हाला सांगितलं तुम्ही आपण मध काढायला आलोय मस्त. तर निखिल आपला मस्त जाळ लावायच्या तयारीत आहे. आणि मित्रांनो बघू शकता हे रानीतून तिथपर्यंत आपलंच आहे. हे पण आपलंच आहे. ते पण आपलंच आहे. त्याच्या पलीकडे ते काय लावलेलं ना मका आहे ना. ते मका लावलेलं ते पण आपलंच आहे. हे समोरचं आणि तिकडं पण मका लावलेलं ते पण आपलंच आहे. हे गहू लावलेलं हे पण आपलंच आहे मित्रांनो. ते पलीकडे काय आहे ते पण मकाच आहे का बारकी. ते बारकी मका ते पण आपलंच आहे. तर हे सगळं आपलं रान आहे बघू शकता तुम्ही मस्त. चला तर आता आपण मोहळ काढावं लक्ष देऊ. नाहीतर सातबाऱ्यासाठी भांडणं लागतील इथं. बांबूला पुढं विळा जोडलेला आहे बघू शकता तुम्ही. त्या विळ्याने मस्त ते मोहळ ओढायचं. मस्त आपल्याला होऊन जाते. तर आपले प्रोफेशनल ब्लॉगर रोहित भाई आलेले तुम्ही बघू शकता. ब्लॉगर आपले सस्ते. तर काय चाललंय रोहित भाई यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला जरा गरज आहे. गरीब ब्लॉगर जरा जास्त गरज असल्यामुळे ब्लॉगर आहे आपल्यापेक्षा. तर इकडे बघा इथं मोहळ काढायचं वगैरे चाललेलं. इकडे आपलं रान सेट वगैरे आपला कॅमेरा सेटअप बघा तुम्ही. आपलं आपण ब्लॉग असं तयार करतोय. हे आपला ट्रायपॉड. हा आपला फोन. आपला फोन आयफोन नाही त्याच्यामुळे काय आपण व्हिडिओ बनवतो. हा आयफोन 42 प्रो मॅक्स आहे. आपला आयफोन 42 प्रो मॅक्स तो आपण पुढच्या महिन्यात घेणारच आहे. आणि आपला ट्रायपॉड. पण इथं माश्या मस्त लागलेल्या आहेत मग तिथं फिरायला. आज आपले काढतायत मस्त मोहळ. तुम्हाला कंटेंट दाखवतो. तुम्हाला कंटेंट बघायचा आहे का. हे बघा कंटेंट आपला कसा आहे. 80 रुपये 80 भी नाही. किती रुपयाचा पौवा आहे. 30 रुपये. 30 रुपये का पौवा. देसी दारू टँगो पंच. ये पियो वहां पे कुछ भी कर सकते हो तुम लोग. कुछ फर्क नहीं पड़ता. आपको मधुमक्खी काट रही है क्या कुछ भी फर्क नहीं पड़ता. ये पी के जाओ. माउंटेन ड्यू से भी ज्यादा ये ताकतवर है दोस्तों. आप सोच भी नहीं सकते. मित्रांनो आता अण्णा इथं मध काढून आलेले आहेत बघू शकता तुम्ही. एकही मधुमाशी त्यांना चावलेली नाहीये. आणि हा मध तुम्ही बघू शकता कसा आहे मध. तर मध तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी. आपण चाललेलो आहे आता दुसऱ्या ठिकाणी मध काढायला. चला जाऊयात आपण आता. काय 302 भावांनो. आता इथं दुसरं मध काढायची तयारी चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता. आता इथं पण सेम प्रोसिजर मित्रांनो. आता लांब जायचं आणि तिकडे आग लावा आणि तिकडे मध काढा. विषय संपला. चला जाऊयात. ही आपल्या कॉकलेनने खाल्लेली विहीर आहे. सगळ्यात पहिला आपण कॉकलेन घेतलं होतं नवीन तेव्हा तयार केलेली विहीर आहे. पाणी बघू शकता तुम्ही. उन्हाळ्यात आम्ही याच विहिरीमध्ये पोहत असतो नेहमी. तर या ठिकाणी पाटी गरम असल्यामुळे यांच्याकडनं पडलेली आहे पाटी खाली. दगड मारतो वगैरे कुत्र्यांना. हे तेच लोक आहेत मित्रांनो जी ऑनलाईन सोशल मीडियावरती टाकतात की प्राण्यांना मारत जाऊ नका असं करत जाऊ नका आणि पीठ पिचे दगड मारतात कुत्र्यांना. हे दिसतं ना. आणि आपल्याला अजून एक कंटेंट सापडलेला आहे बघा कसा आहे. टँगो पंच देशी दारू. फोकस हे किती रुपयाचे तुम्ही बघू शकता इथं. 68 रुपये. तर मित्रांनो आम्ही इथून मक्यामधून चाललो होतो आणि चिखलामध्ये बुडायला लागलेले तिथं पाय. तर माझी तर फ्लिपफ्लॉप आहे. माझा अवघड होणार आहे. पूर्ण खराब झालेली आहे माझी फ्लिपफ्लॉप बघू शकता तुम्ही खालून. काय करावं आता मला कळणार. जाऊ दे आलो एवढ्या लांब तर चला थोडंसं पुढे पण जाऊयात. थोडंसं राहिलं आता. इथंच एक निखिल बघू शकता तुम्ही. दिसतंय का तुम्हाला. चला तर जाऊयात तिथं. तिथं त्यांचं मध काढायचं चालू आहे प्रोसिजर. पूर्ण पायाला चिखल लागलेला आहे चप्पलला माझ्या. जाताना अवघड होणार आहे. जाताना चप्पल हातात घेऊन जावं लागणार आहे.
तर मित्रांनो इथं पण मध काढाय सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता निखिल कसा पळत आलेला आहे आपला. तुम्ही माशा बघू शकता, कदाचित दिसणार नाहीत व्हिडिओ मध्ये, पण तिकडं मस्त ह्यांनी आता दुसरा पण मध काढलेला आहे. चला तर जाऊयात आता आपण. तर मित्रांनो ह्याला मध भरपूर आहे, बघू शकता तुम्ही. अण्णा एवढ्या वेळ एकदम पॅक होते. चला आता जाऊयात आपण घरी. चला त्याला आपल्या सगळ्या क्वालिटी मध्ये तिथं मध तुम्ही बघू शकता निखिलचं चालू आहे. तर आता आपण जाऊयात मस्त पैकी. ओके. तर एक गरीब ब्लॉगर घेतलाय ट्रायपॉड असला 1000 रुपयाचा आणि त्याच्यावर फ्लेक्स करतात. त्यांना काय माहिती माझा एक फोन 80,000 आहे. नवीन फोन बुक केलाय 15 प्रो मॅक्स. पुढच्या जन्मात येणार आहे का? चला तर जाऊयात आता आपण. जमीन काय कमी आहे माझी, जमीन कमी आहे माझी. तर आपले 50 एकर आहे. खोटं मला तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? आपण काय विकू शकत नाही. मी फक्त विकू शकतो कारण की मला आयफोन घ्यायचा. तर काय नाही, जमीन बिमीन विकून 4-5 कोटी रुपये घेऊन काय व्हायचं. या कारात स्कीम करायची. ह्यांना काय कळतंय मित्रांनो. आपण मोठा तर आता शेवगा काढायचा चालू आहे, इथं बघू शकता तुम्ही. मस्त शेवगा मम्मीने आणायला सांगितलाय. निखिल काढतोय शेवगा. पकड गेला असेल. मी का पकडू? खायचं नाही का? म्हणा खायला पुढे पुढे इच्छा म्हणा होय. तर आता मध आपण घेतलेला आहे आपल्या हातामध्ये, बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी. तर मित्रांनो आता आपण मस्त हात वगैरे धुऊयात आपले. चिकट चिकट झालेले आहेत खूप. हे बघा काय बोलायचं आता ह्यांना. यस ब्रो. हे असले गरीब लोक असतात आपल्याला हात धुवून देत नाहीत मित्रांनो. ह्यांना मग असं अंगावर पाणी टाकायचं असते आपण. तो मस्ती फोनवरती आपल्या पाणी शिपडलेलं आहे मित्रांनो. यांनी पूर्ण फ्रंट स्क्रीन वरती पाणी झालेलं आहे. तुम्हाला दाखवू शकत नाही तर दाखवला दाखवू शकत नाही. आता आपण चाललेलो आहे मस्त घरी आपल्या. तर सगळेजण आपल्याला अलविदा करायला थांबलेले तिथे बघू शकता तुम्ही मस्त. चला रोहित भाई आपले उद्या घरी येणार आहेत आपल्या, पण थोडी ना आपण उद्याचा ब्लॉग अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पण समजणार नाही. बेटा एक दिन डेली ब्लॉग जल्दी आएंगे दोस्तों, जरूर आएंगे. चला आपली गाडी इथे बघू शकता तुम्ही. चला गाडी घेऊन जाऊयात आता आपण. मी मास्क घालतो. सुंदर. चला तर जाऊयात. चला मित्रांनो, तर आता आपण निघालेलो आहे. मस्त मास्क वगैरे घातलेलं आहे आपण. मास्क 2 गज की जोरी, मास्क है जरुरी. चलो दोस्तों चलते. तरी पण मास्क इम्पॉर्टंट आहे बाबा. ठीक आहे. तर मित्रांनो हे जायच्या पूर्वी एक्सटेंड करून दाखवणार आहे आपल्याला. बघू शकतो ना मी. तर एवढा स्टंट होता झालेला सुरू. जाऊ मित्रांनो जाऊयात आता आपण. तर मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहे घरी. बघू शकता तुम्ही मस्त आम्ही आलेलो आहे आता. थोडासा अंधार पडायला लागलेला आहे. किती वाजलेले आहेत बघू शकता तुम्ही. 7 ऑलमोस्ट वाजत आलेले आहेत. आणि फायनली आता आपण पोचलेलो आहे घरी. तर आजचा ब्लॉग काय एवढा खास नव्हता. होता तुम्ही सांगा आता कमेंट्समध्ये. पेपर झाले होते, आता ब्लॉग येतील आपले कंटिन्यू रेग्युलर. तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा नाही का, नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला तेवढंच पहिले ब्लॉग आले होते आपले. चला बाय बाय, जय श्रीराम.